नमस्कार, शंखनाथ प्रस्तुत ये कहानी फिल्मी है मध्ये मी मयुरेश गोखले पुन्हा एकदा आपले स्वागत करतो। ये कहानी फिल्मी है। आज आपण अशा एका महान कलाकाराला श्रद्धांजली अर्पण करणार आहे ज्यांनी अभिनयच नाही तर संपूर्ण देशात राष्ट्रप्रेम जागवले। मनोज कुमार, ज्यांना आपण भारत कुमार म्हणून सुद्धा ओळखतो। ख्वाब के धुंधले शहर में अक्सर एक परछाई फिरती है, कोई साथ न दे मेरा, चलना मुझे आता है, हर आग से वाकिफ हूं, चलना मुझे आता है। मनोज कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीत उत्कृष्ट अभिनेता आणि प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखले जायचे। पाकिस्तानात एबोटाबाद नावाचं एक शहर आहे, तिथे मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 मध्ये झाला। त्यांचं खरं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असं होतं आणि पुढे ते मनोज कुमार किंवा भारत कुमार या नावाने प्रसिद्ध झाले। मनोज कुमार हे उत्कृष्ट अभिनय सुद्धा करायचे, दिग्दर्शन सुद्धा करायचे आणि पटकथा सुद्धा ते सुंदर लिहायचे। देशभक्तीपर चित्रपटांसाठी मनोज कुमार हे विशेष म्हणून ओळखले जायचे। 1992 साली त्यांना पद्मश्री आणि 2015 साली दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला। मनोज कुमार यांच्या कारकिर्दीत काही हृदयस्पर्शी अशा आठवणी आहेत ज्या आपण आजच्या एपिसोड मध्ये जाणून घेणार आहे। चला तर आता एक एक आठवणी जाणून घेऊ आणि सुरुवात करूया त्यांच्या उपकार या मूवी पासून। 1967 साली मनोज कुमार यांनी उपकार नावाचा एक सिनेमा तयार केला होता। त्याच काळी लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता आणि याच्यावरूनच प्रेरित होऊन मनोज कुमार यांनी उपकार हा सिनेमा बनवला। त्या काळी तो सुपर डुपर हिट झालेला होता। मनोज कुमार यांनी पूरब और पश्चिम नावाचा एक सिनेमा बनवला होता ज्यामध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन आणि भारतीय पारंपरिक मूल्ये कशी टिकवायची हे प्रभावी पद्धतीने मांडले होते। या सिनेमात एक डायलॉग होता कि भारत सिर्फ जमीन का एक टुकड़ा नहीं, वो एक जीता जागता संस्कार है, आणि हे वाक्य अजरामर झालेले आहे। 1965 साली मनोज कुमार यांनी शहीद भगत सिंगाची भूमिका केली होती। ही भूमिका करताना त्यांनी भगत सिंग यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला होता आणि त्या काळी तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली होती। पूरब आणि पश्चिम या पिक्चरची आणखीन एक कहाणी म्हणजे या पिक्चर मध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन दाखवले आहे आणि हा पिक्चर बघितल्यानंतर मनोज कुमार यांना राज कपूर भेटले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की मनोज, तूने जो दिखाया है वही भारत है, शायद तू ही भारत है। हे वाक्य ऐकल्यानंतर मनोज कुमार यांना अश्रू अनावर झाले। कदाचित या देशभक्तीपर चित्रपटांमुळेच त्यांना भारत कुमार हे टोपण नाव दिले गेले असेल। उपकार या चित्रपटात मनोज कुमार यांना शेतकऱ्याची भूमिका करायची होती आणि ही भूमिका करताना त्यांना ट्रॅक्टर चालवायचा होता। त्यावेळेस त्यांनी स्वतः हा ट्रॅक्टर शिकून घेतला आणि एका शूटिंग दरम्यान हा ट्रॅक्टर चिखलात फसला। त्यावेळेस मनोज कुमार यांनी स्वतः ट्रॅक्टर मधून खाली उतरून तो ट्रॅक्टर चिखलातून बाहेर काढला। असे होते आपले मनोज कुमार। मनोज कुमार पटकथा सुद्धा लिहायचे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की पटकथा ही हृदयातून बाहेर येत असते, त्याच्यामुळे ती पूर्ण होईपर्यंत मी कोणालाही सांगणार नाही। आणि खरंच पटकथा लिहिताना ते अतिशय गुप्तता बाळगायचे। मनोज कुमार हे केवळ एक अभिनेता नव्हते, तर ते एक भावना होते, एक विचार होता, एक प्रेरणा होती। एक अशी प्रेरणा जी पिढ्यानं पिढ्या आपल्याला देशप्रेमाचा अर्थ शिकवत राहील। पूरब और पश्चिम, क्रांती, शहीद अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी पुढे कितीतरी पिढ्यांना देशभक्तीचा खरा अर्थ समजावून सांगितलेला आहे। मनोज कुमार यांचे चित्रपट, त्यांचा आवाज, त्यांची चाल, त्यांचे सिनेमे हे जेव्हा प्रेक्षक बघायचे तेव्हा हरवून जायचे। त्यांच्या सिनेमामध्ये एक डायलॉग होता, मैं भारत हूं और भारत कभी मरता नहीं है। खरंच आज मनोज कुमार आपल्यात नाहीत, एक महान सपूताला आपला भारत देश मुकलेला आहे, एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, पण त्यांचे विचार, त्यांचे सिनेमे, त्यांचे चित्रपट आज आपल्यासोबत आहेत। तर आज अशा एका महान कलाकाराला, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि अभिनेत्याला आपण श्रद्धांजली अर्पण करूया। धन्यवाद। वंदे मातरम।